हे धावे मना तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। हा कोटे धावे मना तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला। अवघा झाला अवघा झाला नंदू, अवघा झाला नंदू। भाग गेला सेना गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद। प्रेम रसे बैसली मिठी, आवडीला टिमखासी, आवडीला टिमखासी, आवडीला टिमखासी। प्रेम रसे बैसली मिठी, आवडीला टिमखासी, आवडीला टिमखासी, आवडीला टिमखासी। भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला। अवघा झाला अवघा झाला नंदू, अवघा झाला नंदू। हा भाग गेला सेना गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद। तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप। तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप। तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे। तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप। भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला सेना गेला, भाग गेला शिना गेला। अवघा झाला अवघा झाला नंद, अवघा झाला नंद। भाग गेला सेना गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद। विठोबा रखुमाई, हे देवी विठोबा रखुमाई, आला विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। दोन्ही हातांनी टाळी वाजवा। विठ्ठल 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 विठ्ठल। बोला बोला, मुखाने बोला। विठ्ठल 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 हे विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला 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 हरा विठ्ठला 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 हरा विठ्ठला बोला पुंडलिकावर ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत लहानुजी महाराज श्री संत सत्यदेव बाबा महाराज श्री संत सद्गुरु शंकर बाबा महाराज बोलो रे भाई सब संतन के हरा विठला 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 हरा विठला विठला बोला पुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु लहानुजी महाराज श्री संत शंकर बाबा महाराज बोलो रे भाई सब संतन की हरा विठला 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 हरा आता कुठे धावे मन आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद परमपुरुष शौर्ये पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकटवास शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतानी दुसरे चरण संतानी दुसरे चरण संतानी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादेन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माध्यानजगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाढ्यन्धकारापहम् हस्ति स्फाटिकं मालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदान शारदा
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानिल काय माझी वाणी मानिल संतांचे रंजव चित्तासे आपुलिया भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक तिनके पदवंदन करू नासत विघ्न अनेक मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जय हो या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद किंवा आनंदू ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल गुणनिधान भक्तवांछा कल्पतरु षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभिवंत असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा भूपाळी या प्रकरणातील हा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या समोर उभं राहून आपल्या अंतःकरणातील एक पारमार्थिक उच्च कोटीचा अनुभव भगवंताच्या समोर प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल आज खऱ्या अर्थाने अहोभाग्य आहे आपलं की आपण सर्वजण या भूवैकुंठ परम पावन क्षेत्र असणारं पंढरपूर या पावन क्षेत्रामध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी भगवंताच्या या आपली वार्षिक वारी म्हणा पूर्ण करण्यासाठी सर्वजण अत्यंत आनंदाने तनमन धनाने या ठिकाणी आपल्या जीवनातील सगळं दुःख विसरून जाण्यासाठी या पंढरीच्या वारीमध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत. म्हणजे वारीत यायचं का, कशासाठी वारी करायची, वारीत आल्याचा फायदा काय, नाही का. तर वैयक्तिक माझा असा अनुभव आहे की प्रपंचामध्ये इथून गेलो की संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, नाही का. तेच चिरपीर, तेच बायको, तिच्या रोजच्या शिव्या, रोज बांधावरून भांडणं, भावकीचा एकामेकाबद्दल राग द्वेष ईर्ष्या मद मत्सर. परंतु पंढरी क्षेत्र दिसलं, भगवंताच्या कळसाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली,
शंकर बाबांच्या आश्रमामध्ये आलो आणि इथं आल्यानंतर या सगळ्या संत महात्म्यांचं, सगळ्या त्या ठिकाणी या भूतलावरती प्रकट झालेल्या महानुभावांचं, भगवत भक्तांचं दर्शन या ठिकाणी झालं का संसारातलं सगळं दुःख इथं काय होतं? इमानदारीनं शेजारचिनीची शपथ घेऊन सांगा काय होतं? हा, तुम्ही शेजारची घ्या, तुमचं पण विसरतं ना दुःख. पंढरपुरामध्ये आलं की महाराज सगळं दुःख त्या ठिकाणी विसरून जातं आणि इथं केवळ आणि केवळ भक्तीचा परमोच्च आनंदच आनंद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो की नाही? हो म्हणा. हा, विठ्ठल विठ्ठल बोला पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शंकर बाबा महाराज की जय. खरं म्हणजे आजची कीर्तन सेवा ही आमच्या गुरुवर्यांची आदरणीय परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण श्री माधवजी बाबा ढाकणे, खरं महाराजांची आजची ही सेवा होती. परंतु महाराजांनी मला उभं केलं बरं का. म्हणजे ते एक विशिष्ट वय झाल्यानंतर थोडंसं लेकरू अंगा खांद्याला आलं की बाप जसा त्या ठिकाणी आपल्या लेकराला त्या ठिकाणी सोबत घेऊन त्या ठिकाणी किंवा आपला अधिकार आपली जागा त्याला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, तद्वतच आदरणीय गुरुवर्य बाबा म्हणजे बापात आणि गुरुमध्ये काही अंतर नसतं बरं. नाथ महाराजांनी त्याचं फार गोड वर्णन केलेलं आहे. बाप केवळ त्या ठिकाणी जन्माला घालत असतो, मात्र गुरु सद्गुरू आपल्याला त्या ठिकाणी परमपदापर्यंत त्या ठिकाणी पोचवत असतात. आणि आज शंकर बाबांचा या ठिकाणी आशीर्वाद आहेच आहे. बाबांची ही मोठी कृपा आहे की बाबांच्या कृपेने या पंढरी क्षेत्रामध्ये उभं राहून कीर्तन करण्याचा हा सदयोग आहे. आणि विशेष त्या ठिकाणी आशीर्वाद, वात्सल्य, प्रेम, कृपा जर त्या ठिकाणी आज लाभली असेल या कीर्तनासाठी, तर मी ज्यांच्याकडं भागवताची संहिता त्या ठिकाणी बसून बाबांची जे काही सेवा करता आली आणि त्या सेवेचं फलित म्हणायचं की आजची ही सेवा त्या ठिकाणी मला या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून श्री गुरु महाराजांच्याही चरणावरती वारंवार त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. आता त्यांच्या पुढे आम्ही काय बोलावं हाच मोठा प्रश्न आहे. कारण की आळंदीतील बडे बडे विद्वान मंडळी काही अडचण आली, संस्कृतातली अडचण येऊ द्या, तर त्या ठिकाणी पहिला फोन गुरुवर्य बाबांना, माधव बाबांना, या ठिकाणी ढाकणे बाबांना करतात की महाराज संस्कृतातला हे असा श्लोक, याचा संदर्भ लागत नाही, याचं काय हे ते सगळं महाराज अगदी लिलया त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी सांगतात. महाराजांची ज्ञानेश्वरी कंठभूषण आहे, बाबांची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत. बाबांचं भागवतावर तर काय बघायचंच काम नाही. आळंदीमध्ये भागवत बाबांनीच त्या ठिकाणी सांगावं. प्रकांड विद्वत्ता महाराजांची या ठिकाणी आहे. महाराजांचंही चरणी दंडवत करतो आज त्यांच्या पुढं त्या ठिकाणी खरं. परंतु ते मला काल बोलता बोलता आमच्या गोपाळ महाराजांनी सांगितलं, कसं आहे, वाघाची सगळ्यांना भीती वाटत असली नाही का, सिंहाची वाघाला सगळ्यांना भीती वाटत असली, परंतु त्याच्या लेकराला मात्र त्याची भीती वाटते का? सगळं जग त्या वाघाला, सिंहाला घाबरतं, मात्र त्याचे लेकरं त्याच्या अंगा खांद्यावरतीच जसे त्या ठिकाणी खेळतात, तद्वतच त्या ठिकाणी आज या ठिकाणी बोलण्याचं धाडस या ठिकाणी मी करत आहे. खरं म्हणजे इथं मी काय बोलावं प्रश्नच आहे. समोर आमचे गोपाळ महाराज बसलेले आहेत, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे बरं का. आता खरं म्हणजे स्वतःचा केलेला परमार्थ माणसानं उघडा करू नये, हा परमार्थातला सगळ्यात मोठा नियम आहे बरं का. स्वतःचाही करू नये आणि आपल्या सवंगड्याचाही करू नये, परंतु तरी आपल्या माणसाचं मोठेपण सांगताना आपल्याला आनंद वाटत असतो बरं का. म्हणून फार मला त्या ठिकाणी स्वाभिमान की आम्हाला महाराजांच्या, गोपाळ महाराजांच्या सानिध्यामध्ये ही वारी करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. का तर त्याचं कारण आहे, गोपाळ महाराजांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज बरं का. आणि आपण जर ज्ञानेश्वरी घेऊन बसलो ना, तरी 7 दिवसामध्ये बळबळ आपलं पारायण होत असतं. काय म्हणणं आहे तुमचं? माझा वैयक्तिक तोच अनुभव आहे. 7 दिवसामध्ये पारायण करायचं म्हटल्यानंतर मला लईच जड जाते बरं का. बळबळ 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी पारायण.
परंतु आमच्या गोपाळ महाराजांनी अवघ्या 2.5 दिवसामध्ये चालत चालत ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. आळंदी ते पंढरपूर अवघा 9 दिवसामध्ये आम्ही पायी चालत आलो. म्हणजे मी तर गाडीतच आलो, महाराजांनी गोपाळ महाराज चालत आले. परंतु अवघ्या या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये महाराजांचं 3दा ज्ञानेश्वरीचं पारायण चालू मध्ये झालं. महाराज चालू मध्ये ही किती मोठी त्या ठिकाणी, हे सोपं नाही हे बरं का. हे करायला फार मोठा पुरुषार्थ करावा लागतो, फार मोठा परिश्रम करावा लागतो. हे येड्या गबाळाचे कामच नव्हे. आता हे उगा आम्ही कंबर बांधून इथं त्यांच्या पुढं बोलतो हे आमचा अधिकारच नाही. परंतु आता ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करुणी माऊले रिझीजीवी, या न्यायाप्रमाणे त्यांच्या पुढं वेडं वाकडं बोलायचा प्रयत्न आज करायचा आहे. आणि त्याच्याही पुढचा पुरुषार्थ सांगतात, त्याच्याही पुढचा पुरुषार्थ त्या ठिकाणी सांगायचा म्हणजे आदरणीय आमचे संदीप महाराज या ठिकाणी आहेत. आळंदी ते पंढरपूर अवघ्या 4 दिवसामध्ये पायी चालत आलेत महाराज. किती तुम्ही आहेत ना भानावर? किती दिवसात? 4 दिवसामध्ये रोज जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी पायी चालायचं बरं का. रात्री 2-2:30 वाजताच उठायचं आणि 11 वाजेपर्यंत चालायचं, 10-10:30 पर्यंत चालायचं. रस्त्यामध्ये तर त्यांनी कसलीच सोय केली नव्हती. कोणाला आमच्यासाठी सोय करा, जेवायची करा, नाश्त्याची करा, संध्याकाळच्या जेवणाची करा. भगवान पंढरीनाथाच्याच भरोशावरती जे काही समोर येईल ते मिळायचं. परंतु आज जसा गुरुवर्य महाराजांना कळालं, महाराजांना कळाल्यानंतर मग महाराजांनी मध्ये मध्ये ठिकठिकाणी ओळखी परिचयातून महाराजांची सोय केली. परंतु सोपं आहे का महाराज? हे अवघ्या 4 दिवसामध्ये आळंदीवरून पंढरपूरला पायी येणं हे सोपी गोष्ट नाही. हा किती मोठा पुरुषार्थ आहे. आणि मला असं वाटतं आपल्या जीवनातील शेवटचा दिवस गोड होण्यासाठी असाच अट्टहास करावा लागतो बरं, असाच अट्टहास करावा लागतो. तेव्हा कुठं प्रत्येक साधकाच्या जीवनातील शेवटचा दिवस हा गोड होत असतो. विठ्ठल विठ्ठल आणि आता त्याच्याही पुढचा अजून पुरुषार्थ सांगतो नाही का. त्याच्याही पुढचा पुरुषार्थ महाराज 250 किलोमीटर 4 दिवसात आले. परंतु आपण सगळे मंडळी विदर्भातून 700 किलोमीटर लांब आहे. इथून किती आहे? 700 आहे ना? खात्री नक्की तुम्हाला तुमच्या गावाच्या अंतराची? 700 किलोमीटर, 750 किलोमीटर लांब. काही बसमध्ये प्रवास करून आणि बार्शीपासून त्या ठिकाणी चालत चालत ही सगळी मंडळी आपण सगळी या ठिकाणी आलेला आहात. म्हणजे इतक्या लांबून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. हो, अगदी संसाराला तडा देऊन परमार्थासाठी इतक्या लांबून त्या ठिकाणी सद्गुरूंच्या भेटीसाठी, भगवंताच्या भेटीसाठी धावत येणं ही सगळ्यात मोठी त्या ठिकाणी पुरुषार्थाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही सुद्धा सगळे या ठिकाणी पुरुषार्थ आहे. सद्गुरू शंकरबाबांचा हा पालखी सोहळा आपल्या पिंपळ खुट्यावरून त्या ठिकाणी निघून अमरावती मार्गे आणि विशेष म्हणजे सगळ्या विदर्भातील सगळ्या संतांच्या चरण पादुकांना घेऊन बरं का. नुसतं बाबांचं अंतकरण इतकं व्यापक आहे. जसं त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं अंतकरण विशाल आहे तसं सद्गुरू शंकर बाबांचं अंतकरण त्या ठिकाणी फार विशाल आहे, व्यापक आहे. आणि संतांच्या अंतकरणाचा, संतांचा तो स्वभावच आहे की संतांचं अंतकरण हे अत्यंत त्या ठिकाणी व्यापक असतं. संत त्या ठिकाणी कधीच व्यष्टीचा, स्वतःबद्दलचा कधी त्या ठिकाणी विचार करत नाहीत, तर संपूर्ण जगताचा विचार. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. नाहीतर तुम्हा आम्हाला काय महाराज एवढ्या संतांच्या प्रत्येक ठिकाणाला जायचं, एका गावाला जायचं आणि दर्शन करायचं सोपं आहे का? परंतु श्री गुरु बाबांनी, शंकर बाबांनी अगदी त्या ठिकाणी सगळ्या आपल्या विदर्भातील जेवढे संत आहे सगळ्यांच्या पादुका आणा, पालखीमध्ये ठेवा. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या अवलिया संतांचं, सगळ्या जीवनमुक्तांचं, मुक्त महापुरुषांचं त्या ठिकाणी दर्शन सहज लीलया त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. हा केवळ आणि केवळ शंकर बाबाच विचार करू शकतात. विठ्ठल आणि ही संपूर्ण आपल्या विदर्भातून दिंडी चालत असताना या दिंडीचे 2 प्राण आहेत बरं का. एक नंदू महाराज आहेत
अनेक आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार उमेश महाराज आहे. हे श्वासच आहेत बरं का. कारण की श्वासाशिवाय जसं आपलं जगणं व्यर्थ त्या जगू शकत नाही, तसं जर हे दोन हिरे या दिंडीमध्ये माईक हातामध्ये नाही घेतला, भगवत भजन करत करत सगळ्यांना आनंद जर नाही दिला, तर त्या ठिकाणी कसं आहे ते सगळं सुनं सुनं वाटल्यासारखं त्या ठिकाणी होत असतं. म्हणून खऱ्या अर्थाने या दिंडीमध्ये प्राण फुंकण्याचं काम जर कोण करत असेल तर ही बाबांची सगळी त्या ठिकाणी आश्रमामध्ये शिकणारी सर्व मंडळी पाल महाराज आहेत. आदरणीय विदर्भातील नामवंत कीर्तनकार उमेश महाराज या ठिकाणी आहेत, आमचे नंदू महाराज या ठिकाणी आहेत आणि सगळा बाबांचा भक्त परिवार या ठिकाणी सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. विदर्भातूनच आलेले कशाला नाही का, खऱ्या अर्थाने पुणे तिथे काय उणे नाही का, पुणे तिथे काय उणे. आपल्या आश्रमाला म्हणजे बळकटी देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बाबांचं तर त्या ठिकाणी सामर्थ्य आहे, परंतु बाबांच्या सामर्थ्याला त्या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन उभं राहायचं काम सर्व पुणेकर मंडळींनी या ठिकाणी केलं आणि या आश्रमाला त्या ठिकाणी फार दिव्यता आणि भव्यता या सगळ्या पुणेकर आदिकरून बाबांच्या भक्त मंडळीमुळे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून पुण्यातून आलेली बाबांची अनेक जिल्ह्यातून अनेक भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली सगळे भक्त मंडळी सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. मला 11 वाजायचा टाईम दिला होता, बहुतेक झालाय आता तो. एक अगदी थोडक्या वेळामध्ये या ठिकाणी आज एकादशी आहे आणि एकादशीमुळं त्या ठिकाणी या पंढरीच्या महात्म्याचं थोडंफार वर्णन, भगवत नामाचं वर्णन, तीर्थाचं वर्णन करून त्या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊयात. एकदा मोठ्या प्रेमाने आपण भजन करूयात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत लहानुजी महाराज, संत शंकर बाबा महाराज, बोलो रे भाई सब संत पहा. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे ते पंढरी क्षेत्र सामान्य नाही बरं का. या पंढरी क्षेत्रामध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं. इथं कोणालाही येता येत नाही. माणसं संसारात राहून अनेक वर्ष संकल्प करतात, नाही आता काही झालं तरी पुढल्या वर्षी पंढरपूरला जायचं, काही झालं पुढल्या वर्षी पंढरपूरला जायचं, परंतु संकल्प करता करता म्हातारपण येतं, परंतु पंढरपूर काही येत नाही बरं का. म्हातारपण येतं परंतु पंढरपूरला काही येता येत नाही, ही संसारिकाची स्थिती आहे. मात्र साधू संतांनी वर्णन केलेलं आहे, उभ्या हयातीमध्ये नाही दरवर्षी येता आलं, तसं संतांनी सांगितलेलं आहे प्रतिवर्षी पंढरपूर नाही का. प्रत्येक वर्षाला पंढरीला आलंच पाहिजे. नाही वर्षाला येता आलं, परंतु जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर पहावं, एकदा तरी महाद्वारामध्ये आपण नाचावं. संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. एकदा तरी पंढरपूरला त्या ठिकाणी यावं. महाराज, या पंढरीचा महिमा फार अलौकिक आहे. हे जुनं दिंडीरवन आहे, मुळातलं दिंडीरवन आहे आणि ह्या दिंडीरवनामध्ये भगवान परमात्मा द्वारकेहुनी झाला येता. द्वारकेवरून त्या ठिकाणी परमात्मा या पंढरपुराला आले. द्वारकेवरून त्या ठिकाणी आले ज्या वेळेला भगवान परमात्मा निजधामाला गेले. भागवतामध्ये श्रीधराचार्यांनी श्रीधर टीकेमध्ये असं वर्णन आलेलं आहे. भागवतामध्ये ज्या वेळेला एकादश स्कंधामध्ये भगवान परमात्म्याचं निजधाम गमन प्रसंग येतो आणि त्या निजधाम गमन प्रसंगाच्या वेळेला स्वामी श्री परमादरणीय श्रद्धेय श्रीधराचार्यजी महाराज या भागवताची टीका लिहत होते. त्यावेळेला असं वर्णन केलेलं आहे की भगवान परमात्मा वैकुंठाला निजधामाला वैकुंठाला गेले त्यावेळेला श्रीधराचार्यांच्या तिथे प्रत्यक्ष परमात्मा उभा झाला आणि भगवंतांनी श्रीधराचार्यांचा हात आणि ती लेखणी हातावरती हात देवानी ठेवला आणि श्रीधराचार्यांच्या आणि स्वतःच्या हातांनी त्या ठिकाणी श्रीधर टीकेमध्ये असं वर्णन केलं, परमात्मा वैकुंठाला गेले, वैकुंठ नाम भूवैकुंठ पंढरपुराला आले.
हे स्वतः श्रीधराचार्यांचा हात पंढरीनाथाने धरून स्वतःचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून द्वारकेहुनी झाला येता, परमात्मा द्वारकेवरून त्या ठिकाणी निजधाम यात्रा संपून इकडे तिकडे न जाता कुठे आले? प्रत्यक्ष या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी आले. मग पंढरपुरामध्ये देव का आले, कशासाठी त्या ठिकाणी आले? तर त्याच्यासाठी सुद्धा एक दोन कारणाचा विचार आपल्याला पाहता येईल. पहिलं कारण जगविख्यात त्या ठिकाणी आहे. देव कशासाठी आले? तर पुंडलिकरायांना, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का नाही का? पुंडलिकरायांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी देव आले. पण पुंडलिकरायांना भेटण्याचं कारण काय? पुंडलिकरायांना भेटण्याचं एकमेव त्या ठिकाणी कारण म्हणजे पुंडलिकरायांनी आपल्या मात्यापित्याची केलेली सेवा, बरं का? हो, म्हणून एक विचार अंतस्थ वैयक्तिक सगळ्यांनी सुद्धा करायचा. घरी जर आपण आपल्या मायबापाला पाणी पाजत नसू आणि इथं 5-10 हजार खर्च करून पंढरपुरात जर येत असू, तर बहुतेक आपल्या वारीचा विचार करत असताना, आपल्या पाप पुण्याचा विचार करत असताना देवसुद्धा विचार करेल, बरं का? म्हणून घरच्या विठोबा रखुमाईला दुखावून या विठोबा रखुमाईच्या दर्शनाला येण्यात तसंही काही अर्थ नाही, बरं का? खऱ्या अर्थाने घरचे विठोबा रखुमाई जर खुश असतील, आपले मायबाप जर खुश असतील, आणि मग खऱ्या अर्थाने हा विठोबा, कारण की तो आलायच कशासाठी? मायबापाच्या सेवेला प्रसन्न होऊन आलेला आहे. आपण जर मायबापाची सेवा करत नसू आणि उगा आपलं बोंबलत निघालोय पंढरपूरला, तर देव सुद्धा म्हणाल तू जसा बोंबलत आला तसाच नीट घरी जा, नाही का? आपल्या वाट्याला कदाचित जे पडायचं ते पडणारच आहे पुण्य, परंतु विशेष असं जे फल आहे ते फल काय मिळणार नाही. म्हणून सकळ तीर्थाची धुरे आणि जे का माता पितरे तयाची सेवेशी शरीरे लोन कीजे, नाही का? म्हणून आपल्या आईवडिलाची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे. आणि त्या आईवडिलाच्या सेवेला प्रसन्न होऊन पुंडलिकाचे भेटी. पण पुंडलिकराया सुद्धा काही सामान्य नव्हते. अरे पुंडलिकराया, मी आलोय, तुम्हाला भेटण्यासाठी आलोय, तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलोय. पुंडलिकरायाने म्हणावं, बरोबर आलात, मी काय बोलवलं नव्हतं तुम्हाला, पण आलेला आहात तर प्रापंचिक म्हणून तुमचं आदरातिथ्य करणं माझं काम आहे. मी लगेच तुम्हाला दर्शन देऊ भेटीला येऊ शकत नाही, तुमची भेट घेऊ शकत नाही. मग एक काम करा, माझं आदरातिथ्य म्हणून तिथं जवळ पडलेली वीट होती आणि ती वीट घेतली आणि मागे भिरकावली. देवाकडं पाहिलं सुद्धा नाही, बरं का? मागं वीट टाकताना त्याला डोक्याला लागन का काही कुठं अंगाला लागन, देवाच्या अजिबात नाही महाराज. देवाकडं पाहिलं सुद्धा नाही, वीट घेतली आणि मागे भिरकावली. ऐसा कैसा रे तू धीट, आणि मागे भिरकाविली वीट. देवाला सांगितलं, देवा आता या विटेवरती उभे राहा, बरं का? या विटेवरती तुम्ही आता उभे राहा आणि मी माझ्या आईवडिलाची सेवा पूर्ण झाली का मग तुमचं काय चहा पाणी असेल ते येतो विचारायला. तोपर्यंत तुम्ही असेच आहे असे त्या ठिकाणी उभे राहा. आणि मग मायबापाची सेवा झाल्यानंतर मग पुंडलिकराय भगवंताला भेटतात आणि देवाला सांगतात, देवा माझ्यासाठी तुम्ही आलात? हो पुंडलिका, तुझ्यासाठी आलोय बाबा. माझ्यासाठी आलात? हो पुंडलिकराया, तुमच्यासाठीच आलोय. देवा माझ्यासाठीच जर आला असाल तर माझा आता जर काय ते नियम असतो, मोठा माणूस प्रसन्न झाल्यानंतर भक्तांनी काहीतरी मागून घ्यावं लागतं, किंवा मग तो मोठा माणूसच पुन्हा पुन्हा म्हणत असतो काहीतरी मागून घ्या, काहीतरी मागून घ्या. देव म्हणायला लागले, पुंडलिकराया काहीतरी आता मी प्रसन्न झालोय, आलोय तुमच्या भेटीला, तर काहीतरी मागून घ्या. मग पुंडलिकरायाने सांगितलं, माझ्यासाठीच आलं असाल तर ते काही उचित नाही. मग एक काम करा, तुम्ही माझ्यासाठी आलात, माझ्या नावाने आलात, मात्र इथं फक्त माझ्या एकट्याचंच कल्याण करत उभं राहू नका. मग जे जे तुमच्या दर्शनाला येतील, बरं का, जे जे तुम्हाला भेटण्यासाठी येतील, जे जे तुम्हाला दर्शनासाठी येतील, त्या सगळ्यांचा उद्धार देवा. उत्तरिकासे लावणी, काय त्याचं पूर्वार्ध? मूढ पापी जैसे तैसे, आणि उत्तरिकासे लावणी. मूढ पापी, भक्त अभक्त पापी जसे काय येतील, मूढ असू द्या, मूर्ख असू द्या, पापी असू द्या, कोणत्याही स्तरातला असू द्या, उच्च कोटीतला असू द्या, साधक दशेतला असू द्या, निम्न साधक असू द्या, कोणत्याही दशेतला जरी मनुष्य देवा तुमच्याकडे आला, जीवजंतू कोणीही येऊ द्या, बास देवा एकदा का त्यांनी तुमच्या चरणाचं दर्शन घेतलं, तुमच्याकडे पाहिलं का त्याला उत्तरी कासे लावणी, त्याचा हा संसार रूपी प्रपंच त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, हा भवसागर त्याला तुम्ही तारून त्या ठिकाणी द्या. असं पुंडलिकरायाने या
भगवंताला त्या ठिकाणी मागणं मागितलेलं आहे आणि पुंडलिकरायासाठी हा परमात्मा खऱ्या अर्थाने इथे आलेला आहे. पहिलं कारण विठ्ठल 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 आणि दुसरं कारणाचा विचार करायचा झाला तर दुसरं कारणही बहुतेकांना त्या ठिकाणी माहिती आहे. बहुतेकांना माहिती आहे म्हणजे पंढरी महात्म्यामध्ये असा विचार आलेला आहे की एकदा भगवान रुक्मिणी माता आणि परमात्मा बसलेले असताना देवाच्या दर्शनासाठी शचीला म्हणजे इंद्राची जी पत्नी आहे बरं का, ते इंद्राच्या पत्नीला हे पंढरी महात्म्यामध्ये आलेलं वर्णन आहे. त्या शचीला इंद्राच्या पत्नीला भगवंताच्या दर्शनाला जावं वाटलं आणि भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाचं ते सगळं तेज ऐश्वर भगवंताचं ते त्या ठिकाणी राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया असं अत्यंत अलौकिक असं भगवंताचं रूप पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या शचीच्या मनामध्ये आलं, देवा कुठपर्यंत त्या रुक्मिणीलाच तुझ्या मांडीवरती बसवणार आहे, तुझ्या शेजारी बसवणार आहे, मग तुला म्हणायचं काय आहे. शचीने सांगितलं, हे देवा जसा जो मान रुक्मिणीला आहे तसं मला सुद्धा तुझ्या मांडीवरती बसायचं आहे, मला सुद्धा तुझ्या शेजारी बसायचं आहे. हे दोघांचा संवाद होत असताना रुक्मिणी कोणाकडे पाहत होती बरं? हे सची बोलत होती, हे देवा मला तुझ्या शेजारी बसायचंय, तुझ्या मांडीवरती बसायचंय, जो मान रुक्मिणीला तो मान मला सुद्धा पाहिजे. या दोघांचा संवाद, देव सुद्धा हसायला लागला, गोड गोड पाहायला लागला, वा वा जमतंय, आता दुसरी भेटती असं काहीतरी देवाच्या मनात यायला लागलं. हे सगळं आता नेमकं देव उत्तर काय देतो म्हणून रुक्मिणी त्या सचीकडे पाहत नव्हती. रुक्मिणी अशी डोळे मोठे मोठे करून त्या पांडुरंगा देवाकडे त्या ठिकाणी पाहत होती, मोठे मोठे डोळे करून. हे नक्की आता तोंडातून काय शब्द काढतोय, माझा धिक्कार करतोय, दिला बसवतोय की काय? आता पण देवाने सांगितलं तुझी इच्छा मी पूर्ण करेल, परंतु आता नाही, या जन्मामध्ये नाही, मग त्यासाठी तुला हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागेल. आणि मग आता पंढरी महात्म्यातलं हे वर्णन आहे. मग त्या सचीनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली बरं का. सचीनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या अंती त्या ठिकाणी तिला पुढचा जन्म जो मिळाला तो राधाराणीचा मिळाला. आता हे उत्तर भारतातले लोक हे मान्य करत नाहीत बरं का, उत्तरेकडील लोक हे मान्य करत नाही आणि याच्यामध्ये मोठा त्या ठिकाणी मतभेद असू शकतो. परंतु आपल्याला तस्मात शास्त्र प्रमाणंते आणि तस्मात संत प्रमाणंते, संतांच्या वचनाप्रमाणे त्या ठिकाणी मी हे थोरा मोठ्यांचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मुखातून ऐकले, तुमच्या पुढे सांगतो. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शास्त्राला आधार देऊन जे वर्णन केलेलं आहे, त्यांनी महाराजांनी वर्णन केलं की 60,000 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर मग ती सची राधाराणीच्या रूपानं प्रगट झाली बरं का. आणि मग राधाराणीच्या रूपामध्ये असतानाच बाल्यकाळामध्येच त्या ठिकाणी भगवंताचा आणि त्यांचा त्या ठिकाणी अत्यंत स्नेहाचा, अत्यंत उच्च भक्तीचा, प्रेमाचा त्या ठिकाणी निकटवर्ती संबंध त्यांचा त्या ठिकाणी व्यक्त त्या ठिकाणी झालेला आहे. आणि बाल्यकाळ झाल्यानंतर राधाराणीचा त्याग करून त्या ठिकाणी परमात्मा मथुरेला आले, मथुरेतून द्वारकेला त्या ठिकाणी आले, रुक्मिणीसोबत विवाह झाला. आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणी ती राधाराणी पुनश्च एकदा त्या ठिकाणी द्वारकेला आली. आणि द्वारकेला आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज भगवंताला पाहिलं, देवा मला तुमच्या शेजारी बसायचंय, शेजारी बसायचंय म्हटल्यानंतर आता रुक्मिणीला देव म्हणायला लागले, रुक्मिणी जरा सरकती का तिकडे. रुक्मिणी सरकती का म्हटल्यानंतर रुक्मिणी सरकली नाही. रुक्मिणी म्हणली, मी असताना दुसरी आणता, घरची असताना बाहेरचा वडापाव असो. आता घरची असताना त्या ठिकाणी बाहेरचं त्या ठिकाणी तुम्ही असं, हे या बाईला त्या ठिकाणी द्या, हिला माझ्या शेजारी माझी जागा तिला देता. राग आला रुक्मिणीला, न रुक्मिणी रागारागामध्ये तडकाफडका त्या ठिकाणी निघाली. ते थेट त्या ठिकाणी प्रथमतः ती कोल्हापुराला त्या ठिकाणी आली आणि कोल्हापुरावरून मग त्या ठिकाणी या दिंडीरवनामध्ये आली. दिंडीरवनामध्ये इथं येऊन त्या ठिकाणी रुक्मिणी माता त्या ठिकाणी रुसली, फुगली. आणि मग आता ते शेवटी घरची असते, घरवाली असते नाही का. आता तिचा वियोग देवाला झाला, राधाराणी तर निघून गेली.
परंतु आपल्या पत्नीचा वियोग मात्र देवाला काही तो सहन होत नव्हता आणि पत्नीचा वियोग सहन न झाल्याने देवाला आता त्या ठिकाणी वाटला आता शोध घ्यावा लागेल. गुगल सर्च केलं. आता देव म्हणजे गुगलच आहे सगळ्यात. भगवंतांनी त्या ठिकाणी लगेच बघितलं आहे कुठं, दिंडीर वनामध्ये. आणि मग या दिंडीर वनामध्ये रुक्मिणीचा शोध घेत असताना भगवंत एकटे आले नाही महाराज, 500 गोधन सोबत घेऊन आले. किती? 500 गायी आणल्या आणि 700 सवंगडी देव सोबत घेऊन आले बरं का. 500 गायी आणि 700 सवंगडी आले आणि आल्यानंतर या दिंडीर वनामध्ये सगळ्यात प्रथमतः ज्या ठिकाणी सगळ्या गोपाळांसह परमात्मा थांबला ते गोपाळपूर आहे, म्हणून त्याला नाव आहे गोपाळपूर बरं का. गोपाळपुरामध्ये देव त्या ठिकाणी थांबले आणि गोपाळपुरातून देवानी पुढचा मुक्काम थोडा चला म्हणले पुढं. आता पुढं त्या ठिकाणी परमात्मा आले ते विष्णू पदावरती, ज्याला विष्णुपद आपण त्या ठिकाणी म्हणतो नाही का. कार्तिक मार्गशीर्ष मासामध्ये परमात्मा या विटेवरती नाही तर विष्णू पदावरती त्या ठिकाणी मुक्कामाला असतो. का असतो तर त्याचं कारण आहे, ज्ञानोबरायांना समाधी दिल्यानंतर ज्ञानोबरायांची समाधी झाली आणि माऊलींच्या समाधीचा विरह भगवंताला सहन झाला नाही आणि म्हणून भगवंत एकांतामध्ये कुठं जर राहून जर राहिले तर ते विष्णू पदावरती त्या ठिकाणी जाऊन राहिले. विष्णू पदावरती त्या ठिकाणी म्हणून तिथं आजही आपण दर्शनाला गेलो तर विष्णू पदाच्या ठिकाणी भगवंताचे चरण नाही तर देवाच्या चरणासोबत काही गायींची खुरं सुद्धा आपल्याला तिथं दिसतात, काही गोपाळांचे चरण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि तिथेच वेणुतीर्थ आहे, विष्णुपदाच्या समोर तिथं वेणुतीर्थ आहे. वेणुतीर्थाला आल्यानंतर कळालं की इथं समोरच रुक्मिणी माता तपश्चर्या करत आहे, आराधना त्या ठिकाणी करत आहे, रुसून बसलेली आहे परंतु तपश्चर्येमध्ये आहे. आणि तपश्चर्या आहे मध्ये म्हटल्यानंतर मग या भगवान कृष्ण परमात्म्याने थोडंसं वेश बदलला, हातातील शंख चक्र गदा टाकून दिले आणि भगवंतानी गायी राखण्याची जी काठी होती ती आपल्या काठीसोबत ठेवली. जसं साधूचा वेश असतो, एखादा संन्यासाचा वेश असतो, जटा त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत. भगवंतानी सुंदर त्या ठिकाणी कानामध्ये मकराकार कुंडल घातलेली आहे, गळ्यामध्ये कौस्तुभमणी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि शंखाचंच त्या ठिकाणी काय केलं, कमंडलू केलेलं आहे म्हणून शंख एका हातामध्ये. आणि फार दिवसानंतर एखाद्याचा रुसवा काढण्यासाठी काहीतरी पुष्पगुच्छ घेऊन जातात ना भेट झाल्यानंतर, पुष्पगुच्छ म्हणून कमळाचं फुल देवानी एका हातामध्ये घेतलेलं आहे बरं का. कमळाचं फुल हातामध्ये त्या ठिकाणी शंख आणि हातात काठी घेऊन त्या ठिकाणी देव निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर समोर रुक्मिणी दिसली रुसलेली. पहा ते सगळे बालगोपाळ कुठे ठेवले देवानं, विष्णुपदावर सगळ्यांना इथंच सांगितलं आता तुम्ही पुढे येऊ नका बरं का, तुम्ही आता इथून पुढे येऊ नका, इथून पुढं त्या ठिकाणी मी आणि रुक्मिणी आमच्या दोघांचंच काय असेल ते आम्ही बघू. कारण की बायको रुसल्यानंतर तिला एकांतात एकटी असतानाच आपण एकट्यानेच भेटायला जावं हा संसारातला नियम आहे बरं का. हा संसारातला नियम आहे. बायको रागावलेली असावी आणि तिथं जर 2-4 चौघजण जर आपण घेऊन गेलो तर त्या 4-5-6 जणांमध्ये ती आपला पान उतारा केल्याशिवाय राहत नाही. ती काय बोलन आणि माणसं दिसल्यानंतर तारा ती म्हणते संधीच भेटली आता बरं का, संधीच भेटली नवऱ्याचा पान उतारा करायची. ती काय बोलन भरोसाच नाही. देवाला माहिती होतं ही लय रागावलेली आहे, रुसून आली, फुगली आहे, आता तिचा रुसवा काढण्यासाठी जरा आपल्याला एकांतातच जावं लागलं. जरी काय बोलली तर आपलं तिच्यात माझ्यातच म्हणून देव एकटेच गेले आणि रुक्मिणीला त्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिचा रुसवा काढायला त्या ठिकाणी लागले. माझ्याकडे बघ, तिला देवाने ते माझ्याकडं बघ तिने सांगितलं पाहत नाही म्हणे तुमच्याकडं. भगवंत तिच्या त्या ठिकाणी पुढं जाऊन उभे राहिले. तिने सांगितलं मी मात्र तुमच्याकडं पाहणार नाही, मी फिरून तुमच्याकडं त्या ठिकाणी पाहणार नाही. म्हणून मागं वळून तू पाहत नाही परंतु मी तुझ्या पुढे आल्यानंतर तर तुला पाहावं लागेल ना. म्हणून भगवान परमात्मा तिच्या पुढे येऊन उभे राहिले. म्हणून आज आपण जे दर्शन करतो पुढं विठोबा एकटे आहे आणि पाठीमाग रुक्माई त्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हो म्हणून पहा या पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवंत
विष्णुपदाचं दर्शन घेतल्यानंतर काय पहा, पंढरपूर क्षेत्राचा महिमा असा आहे. या पंढरपूर क्षेत्रातलं तृण दगड धोंडे हे सुद्धा त्या ठिकाणी काय आहेत महाराज, हे सुद्धा सगळे देव आहेत. देव या सगळ्यांना त्या ठिकाणी देवत्व आहे. म्हणून इथल्या दगडाला लात मारताना सुद्धा जरा विचार करावा बरं का. इथल्या दगडाला लात मारताना सुद्धा विचार आपण केला पाहिजे. इथल्या दगडावरून चालताना सुद्धा नाही नाही देवाच्याच अंगावरून आपण चालतोय, हाच अंतःकरणात भाव आपल्या उमटला पाहिजे. पंढरी क्षेत्राचं महिमा त्या ठिकाणी अलौकिक आहे. सगळे तीर्थ म्हणून पहा, काशीला 1 महिना चालत जाण्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं केवळ पंढरपूरच्या वाटेला 1 पाऊल टाकल्यानंतर तेवढं सगळं पुण्य आपल्या वाट्याला येत असतं. म्हणून पहा, 1 पाऊल टाकल्यानंतर का पुन्हा अजून नामदेवरायांनी तर फार गोड वर्णन केलेलं आहे. ते भगवान महादेव आणि कार्तिकेय या दोघांचा संवाद नामदेव महाराजांनी पंढरी महात्म्यामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे. कार्तिकेयांनी आपल्या महादेवांना, वडिलांना त्या ठिकाणी विचारलेलं आहे की महाराज, या जगतामध्ये सगळं पाप घालवणारं अनेक तीर्थ आहे, परंतु ज्या तीर्थक्षेत्रामध्ये कोणत्याच प्रकारची उणीव नाही असं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आम्हाला सांगा. म्हटल्यानंतर या पंढरी, आता ते फार माझ्या काही पाठ नाही बरं का, मी आपलं उगं येता येता थोडंसं आपलं पंढरी क्षेत्राचा महिमा वाचावा म्हणून वाचत आलो. त्याच्यामध्ये हे कळालं मला, वाचनामध्ये आलं की पंढरी क्षेत्राचा एवढा अलौकिक असा महिमा आहे महाराज की पहा, विष्णुपदाच्या ठिकाणी सुद्धा न्यूनता आहे, काशीमध्ये सुद्धा न्यूनता आहे, गयेमध्ये न्यूनता आहे, त्या द्वारकेमध्ये न्यूनता आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी न्यून आहे, काही ना काहीतरी न्यून आहे. मग काय काय न्यूनता आहे आता ते त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे बरं का. ते स्वतःच तुम्ही पंढरी महात्म्य नामदेव महाराजांचा गाथा त्याच्यामध्ये वाचा, आपण आपल्याला लक्षात येईल. पहा, गयेला जर गेलो तर गयेला फक्त किती पद आहे? तुम्ही झोपले का? करू का बंद? किती पद आहेत? विष्णुपदाला गेलं, आपलं ते गयेला गेलं तर 1च पद आहे. तुम्ही गेलेत का? कोण कोण गेलंय? वा वा वा. अजून इकडं नाही गेले अजून? बरं, काय गरज नाही जायची. विष्णुपद ते आपलं गयेला फक्त देवाचं 1च पद आहे बरं का. आणि तिथं जर का आपण त्या गया क्षेत्रामध्ये जर त्या 1 पद जिथं आहे तिथं जर पिंडदान केलं तर त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा उद्धार त्या ठिकाणी होत असतो. तिथं 1च पद आहे, दुसरं पद नाही तिथं. मात्र विष्णुपदाला 2ही पद सांगितलेले आहेत बरं का. म्हणून काही काही कट्टर वारकरी आहेत ना महाराज, कट्टर वारकरी बरं का, टाइमपास नाही, कट्टर वारकरी, त्यांना जर का कोणी ब्राह्मणबुवांनी तुमच्या घरामध्ये काय ते म्हणतात ना, पितृदोष आहे, ते काय त्रिपिंडी करा, अजून काय काळ सर्पदोष, अजून नारायण नागबळी, हे करायसाठी कुठं जावं लागतं? त्र्यंबकेश्वरला जावं लागतं, नाही तर मग गयेला जावं लागतं किंवा मग उज्जैनला जावं लागतं. परंतु जे कट्टर वारकरी आहेत ना महाराज, ते कुठंच जात नाही, न गया नाही, त्र्यंबकेश्वर नाही, कुठंच नाही. ते विष्णुपदाला येतात आणि विष्णुपदाला येऊन त्या ठिकाणी नारायण नागबली सगळे विधी करतात. जे पुण्य बरं का. म्हणून वारकरी कट्टर ज्याच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी घराण्यामध्ये हाडाचे जे कट्टर वारकरी आहेत, त्यांनी पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थाला जायचंच नाही असा वारकऱ्याचा नियम आहे बरं का. म्हणजे का हा नियम आहे तर त्याचं कारण आहे, वारकरी म्हणजे हे व्यभिचारी भक्ती करत नाही. वारकऱ्यांमध्ये व्यभिचारी भक्ती नाही. वारकऱ्यांमध्ये शुद्ध पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवात सुनी न स्पर्शे, जसं पतिव्रतेचं हृदय तिच्या मनामध्ये सुद्धा परपुरुषाचा कधी मनात विचार येत नाही, तसं पांडुरंगाशिवाय आणि पंढरपूर शिवाय वारकऱ्याच्या मनात दुसऱ्या तीर्थक्षेत्राचा विचारच येत नाही. विठ्ठल हो. म्हणून दशक्रिया सुद्धा करायची झाली तर कट्टर वारकरी इकडं तिकडं नाही, विष्णुपदाला करतात. एखाद्या घरातले काही क्रिया कर्मकांड करायचं झालं तर इकडं तिकडं नाही, विष्णुपदाला जीवन करतात. इतर क्षेत्रापेक्षा सगळ्यात जास्त पुण्य विष्णुपदाला त्या ठिकाणी आहे. कारण की इथं परमात्मा प्रत्यक्ष परब्रह्मलिंगम, परब्रह्म स्वरूपामध्ये, गुप्त स्वरूपामध्ये, लिंग स्वरूपामध्ये परमात्मा या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून इतर क्षेत्रापेक्षा पंढरपूर पहा, काशीचं बरं का, काशीचं 100 वेळेस केलेलं दर्शन
आणि पांडुरंगाचं एकदा केलेलं दर्शन, पंढरीची वारी आणि पांडुरंगाचं एकदा केलेलं दर्शन, दोघांची समानता सांगितलेली आहे. विठ्ठल हो. म्हणून हा पंढरी क्षेत्राचा अलौकिक असा महिमा आहे. आता फार जास्त विस्तार करत नाही, झाली माझी वेळ. सोडतो 2 वाजेपर्यंत, काही काळजी करू नका. पंढरी क्षेत्राचा जसा अलौकिक महिमा आहे तसा इथल्या तीर्थाचा सुद्धा अलौकिक महिमा आहे महाराज. इथलं चंद्रभागा तीर्थ पहा, इकडं सुद्धा भीमा आहे आणि पुढं सुद्धा भीमा आहे. मात्र पंढरपूर जेवढं क्षेत्र आहे त्या पंढरपूर क्षेत्रामध्येच ही चंद्रभागा झालेली आहे. आणि या चंद्रभागेचा काय महिमा वर्णन करावा. या चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर काय अलौकिकच पुण्य आहे. पण स्नान नाही करता आलं, नुसतं चंद्रभागा डोळ्यानं जरी दिसली तरी सगळ्या जगातील तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य फक्त डोळ्यांनी पाहण्यामध्ये आहे. असं तीर्थ आहे का जगात कुठं? असं तीर्थ जगात आहे का कुठं महाराज? अवघीच तीर्थे, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. हो चंद्रभागा डोळा देखलिया, हो चंद्रभागा डोळा देखलिया, देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, हो चंद्रभागा डोळा देखलिया, देखलिया अवघीच पापे गेले दिगंतरी, अवघीच पापे गेले दिगंतरी. केवळ डोळ्यानं चंद्रभागेला पाहिलं तरी सगळ्या जगातील तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. सगळे पाप नाहीसे होत असतात. म्हणून हा महिमा चंद्रभागेचा आहे. बरं, इकडे भीमा, मागे भीमा, पुढे भीमा, मध्ये चंद्रभागा का? चंद्रभागा नाव का पडलं माहिती आहे का तुम्हाला? आहे का माहिती? मग मी सांगतो ना, ऐका आता. चंद्रभागा नाव का पडलं तर त्याचं 2-3 कारण आहेत. 1-2 कारण मला आठवले तेवढे सांगतो. पहा, पहिलं कारण आहे चंद्रभागा नाव का, तर त्याला पहिलं कारण आहे काय बघा, चंद्र आहे बरं का. या चंद्राकडून महापाप घडलं. कोणतं महापाप घडलं तर गुरुस्त्री गमनाचं भयंकर महापाप या चंद्राकडून घडलं. आणि गुरुस्त्री गमनाचं पाप घडल्या कारणाने आणि मग त्या पापातून मुक्त होण्यासाठी, त्या पापातून त्या ठिकाणी घडलेलं काय महापापाला त्या ठिकाणी हे नाही महाराज, प्रायश्चित्त नाही, असं वर्णन केलेलं आहे. 5 महापाप त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या, सुरापानम, ब्रह्महत्या, सुरापान, मदिरा पिणं, सुवर्णाची चोरी करणं, परस्त्री गमन करणं, गुरुस्त्री गमन करणं आणि या चौघांच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महापापी सांगितलेला आहे. असे 5 महापाप आहेत. या 5 महापापाला प्रायश्चित्तच त्या ठिकाणी नाही, मात्र प्रायश्चित्त करायचं, या पापातून मुक्त व्हायचं. मुक्त व्हायचं म्हणून त्या ठिकाणी नेमकं आता कुठं जावं, कुठं जावं, कुठं जावं म्हणून चंद्राने याच त्या ठिकाणी बरं का या भीमेवरती त्या ठिकाणी येऊन इथे त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्याच्या जीवनातलं जे पाप होतं त्या पापाचा त्या ठिकाणी भाग नष्ट त्या ठिकाणी झाला. पाप त्याचं त्या ठिकाणी नाहीच झालं आणि म्हणून चंद्रभागा बरं का, म्हणून सगळा त्याचा भागशीन या चंद्रभागेवरती त्या ठिकाणी गेला. पाप नायनाट झालं. चंद्राने इथं तपश्चर्या केली म्हणून या ठिकाणी चंद्रभागा असं तिला त्या ठिकाणी नाव पडलं. दुसरा इतिहास याच्या संबंधाने असं वर्णन अजून केला जातो की
आता तो जरा न ऐकण्यातला आहे, काही काही न ऐकलेले इतिहास जर सांगितले तरी सुद्धा माणसाला भरोसा बसत नाही. आता तुम्हाला सगळं आठवत पण नाही, आपलं एकावरच समाधान माना, विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरं त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे चंद्रभागा नाव का पडलं तर त्याचं भौतिक कारण आपल्या डोळ्याला दिसतं. सगळ्या ठिकाणी सरळ वाहणारी त्या ठिकाणी हे भीमा, त्या पुलापासून तर विष्णुपदापर्यंत तिने चंद्राचा आकार त्या ठिकाणी घेतलेला आहे. चंद्रकोराच्या आकाराप्रमाणे ती वाहत आहे आणि म्हणून ती चंद्रभागा आहे. सगळ्या जीवांचं त्या ठिकाणी दुःख क्षीण त्या ठिकाणी नाहीसं करणारी आहे, म्हणून ती चंद्रभागा त्या ठिकाणी आहे. आणि अशा या चंद्रभागेचं स्नान आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घडलं. कोणी कोणी केलं? भीमेचं नाही बरं का, तिकडं पुंडलिकापाशी जाऊन तिथं चंद्रभागा, त्या पुलापासून तर तिकडे विष्णुपदापर्यंत. हा, आता करा हातवर. असो असो, पुढल्या वर्षी सुधारणा करून घ्या बरं का, पुढल्या वर्षी दुरुस्ती करून घ्या. पहा, ती चंद्रभागा आहे आणि त्या चंद्रभागेच्या स्नानाचा अलौकिक महिमा आहे. चला असो, आपण पुढे जाऊ. आता परमात्म्याच्या दर्शनाचा काय फायदा आहे? चंद्रभागेचा महिमा आहे, देवाच्या नामाचाही महिमा आहे. जसा क्षेत्राचा महिमा, तीर्थाचा महिमा आहे, तसा भगवंताच्या नामाचा, विठ्ठल 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 नाम जर आपण घेतलं तर त्याचा काय महिमा आहे? त्याचा अलौकिक महिमा आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी मंत्र विठ्ठल 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 जर आपण सतत जपत राहिलो तर त्या ठिकाणी त्याचा अलौकिकच लाभ आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होत असतो. आणि महाराज, भगवंताचं नाव गोड आहे बरं का. तुकाराम महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. नाम गोड नाम गोड पुढे गोड गोड सकळही पुरे गोड सकळही. नाम गोड नाम गोड पुढे गोड सकळही पुढे गोड सकळही पुढे गोड सकळही. नाम गोड 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 पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही. नाम गोड नाम गोड पुढे गोड सकळही पुढे गोड सकळही पुढे गोड सकळही. भगवंताचं नाम गोड आहे. आता इथं सगळे सुज्ञ मंडळी बसले, हे जरा बाहेरच फिरायला लागलं बरं का. अभंगात काय शिरना, परंतु अभंग निमित्ताला आहे. आज क्षेत्राचा महिमा थोडा ऐकावा हा हेतू आहे. आणि म्हणून पहा, भगवंताचं नाम गोड आहे. देवाचं नाव इथं आल्यानंतर घ्यावं बरं का. देवाचं नाव गोड आहे. किती गोड आहे? पुरे कोड सकळ ही नाम गोड नाम गोड. भगवंताचं नाव इतकं गोड आहे, पुरे कोड. कोड म्हणजे इच्छा. सगळ्या इच्छा आकांक्षा हरी हरी विठ्ठल 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 म्हणण्याने आपल्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करणारं हे नाम आहे. आणि म्हणून आपण नाव घ्यावं. किती गोड किती गोड. नामदेव महाराजांनी तर असं वर्णन केलेलं, अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा काबाने घे काबाने घे
गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा परमाद केशवा परमाद केशवा अमृतामुनी गोड अमृतामुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतामुनी गोड अमृतामुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा देवा तुझं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. कोण म्हणतं? नामदेव महाराज सांगतात अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. याला काही प्रमाण आहे का? नुसतं नामदेव महाराज म्हणतात म्हणून म्हणायचं नाही. नामदेव महाराज ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी त्या घटनेला त्या बोलण्याला काहीतरी प्रमाण आहे. आता त्याला सुद्धा एक फार मोठी कथा आहे बरं का. आता ते कथा सांगूनच देतो थोडीशी आता बरं का. वाजू दे आता 2 वाजेपर्यंत सोडायचं ना आपल्याला. हा चालू दे मग आपल्या कथेमागं कथा. पहा त्याला सुद्धा एक फार गोड कथा आहे. थोडक्यामध्ये सांगतो. काय झालं ते स्वर्गातला राजा इंद्र आणि त्यांच्याकडे काय आहे? अमृत आहे ना. स्वर्गातल्या राजाकडे अमृत आहे आणि ते अमृत नासलं बरं का. ते काय चविष्ट लागत नव्हतं. रोजच्या सारखी त्याला चव येत नव्हती. अमृत नासलं, खराब झालं, विटलं बरं का. ते विटल्यानंतर नासल्यानंतर ते काही चविष्ट लागना, गोड लागना, व्यवस्थित लागना. आणि मग ते काय करावं आता? कोणता वैद्य याला त्या ठिकाणी कोणत्या वैद्याजवळ न्यावं म्हणजे हे नासलेलं अमृत चांगलं करून देईल. म्हणून देव तो इंद्र स्वर्गातला राजा फार चिंतेमध्ये, फार विचारामध्ये. नेमकं नारदांचं येणं झालं. नारदांनी सांगितलं काय झालं इंद्रा, काय चिंतेमध्ये? काय नाही, हे अमृत खराब झालं, अमृत नासलंय बाबा. ते चांगलं कोण करून देईल? पहिल्यासारखं अमृत कसं कोण बनवून देईल? नासलेलं खराब झालेलं चांगलं कसं होईल? तर नारद म्हणायला लागले बाबा याला वैद्य जगात बाकी कोणीच नाही, याला एकच वैद्य आहे. कोण? वैद्य एक पंढरीराव. अंतर्भाव तो जाणे रोगा ऐशा द्याव्या वल्ली काय झाली जेने झाली बाधा ते. ज्याला जशी बाधा होते त्या बाधेला औषध देणारा जगतामध्ये एकमेव वैद्य आहे आणि त्याचं नाव आहे पंढरीनाथ, पंढरीराव. त्या वैद्याचं नाव आहे. कुठं राहतो? त्यांनी सांगितलं मृत्यूलोकामध्ये बरं का. मृत्यूलोकामध्ये कुठं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये पंढरपुरामध्ये तो राहतो. नाव काय त्याचं? त्याचं नाव आहे विठू पाटील. भगवंताचं नाव आहे भगवान पंढरीनाथ परमात्मा तिथे आहे बाबा. आणि मग नेमका त्या ठिकाणी हा स्वर्गातला राजा इंद्र निघाला. आणि इंद्र निघाल्यानंतर त्यांनी ते अमृताचा कुंभ हातामध्ये घेतला आणि अमृताचा कुंभ घेऊन त्या ठिकाणी निघाला. बरी इतर दिवशी यावं ना त्यांनी, त्याला जरा कमीच होती. असो तो नेमका आला एकादशीच्या दिवशी. आता त्याला इथले नियम माहीत नाही पंढरपुरातले. एकादशीच्या दिवशी आला. एकादशीच्या दिवशी नेमकं सकाळी निघाला. पोचता पोचता त्याला त्या ठिकाणी संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाली तर नेमकं संध्याकाळच्या टायमाला एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये नामदेवरायाचं कीर्तन त्या ठिकाणी झालं. सुंदर त्या ठिकाणी कीर्तन रंगलेलं आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, नाही का. सुंदर त्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करतात. सुंदर रंग चढलेला आहे. आणि त्या कीर्तनामध्ये जनाबाई ज्ञानोबरायाला चाल म्हणायला सांगते आहे. ज्ञानोबराया चाल बोलतात आणि सुंदर असं कीर्तन रंगामध्ये आलं. आणि त्या कीर्तन रंगामध्ये देव नाचायला लागले. कोण? पंढरीनाथ परमात्मा. देव नाचायला लागले. आणि नाचता 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 कधी कमरेचं गळून पडलं बर का. देवाला तपास लागला नाही. नाचता नाचता देवाचा नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. बोले कबीर ऐसा बोले कबीर, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे.
नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन सावध होई ऐसे बोले कबीर कबीरदासांनी देवाला सावध केलं देवा जरा शुद्धीवर या देवाने पाहिलं पितांबर गळलेला पुन्हा त्या ठिकाणी बांधला सुंदर कीर्तन रंगामध्ये आलं स्वर्गातला राजा इंद्र अमृताचा कुंभ घेऊन पंढरपुरात आला पांडुरंग परमात्मा आहे कुठं सांगितलं मंदिरात 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 गेले तर तिथे विटेवरती देव नव्हते तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं देव कुठं आहे आणि सांगितलं आज एकादशी आहे साधी सुधी एकादशी नाही आज आज आषाढातली एकादशी आहे मग आज अख्खा महाराष्ट्र सगळा पंढरपुरामध्ये आलेला आहे सगळे त्या ठिकाणी वारकरी फडकरी गडकरी माळकरी टाळकरी खिशकापू सगळे 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 आलेले सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नामदेवरायाचं कीर्तन चाललंय त्या कीर्तनामध्ये देव त्या ठिकाणी नाचत आहे जा म्हणे तुम्ही तिथं तुम्हाला भेटतो आता तो अमृताचा कुंभ हातामध्ये घेऊन इंद्र त्या ठिकाणी कीर्तनामध्ये गेला आता देव ओळखायला येईना त्याला बरं का कोणाला इंद्राला देव ओळखायला येईना त्या इंद्राची गंमतच आहे महाराज भागवतामध्ये सुद्धा त्यांनी देवाला ओळखण्यासाठी परीक्षा घेतली बरं का कोणी इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती असं म्हणतात खरं परंतु हा खरोखरच कृष्ण परमात्मा आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी महाराज परीक्षा घेतली त्या इंद्राने आणि मग शेवटी भगवंतांनी गोवर्धन उचलल्यानंतर तो इंद्र शरण आला आणि त्याचा गर्व परिहार परमात्म्याने केला याचं पहिल्यापासूनचं हे दुःख नाही हे प्रत्येक टायमाला याला देव ओळखायला येत नाही हा स्वर्गातला राजा मग तो देव कुठे देव कुठे देव कुठे तो काय म्हणले नाचायला लागला कमरेला आपलं ते सगळं आपलं सोहळं धरून देव नाचायला लागला म्हणले बरं बरं हा देवा ओ देवा ऐका ना मी स्वर्गातला राजा इंद्र आहे देवने सांगितलं हे बघ आता सध्या कोणालाच भेटायचा मूड नाही आपला तू आपलं निवांत ये म्हणले सध्या आता कीर्तन संपल्यानंतर भेट घे तोपर्यंत बोल नको माझ्यासोबत कीर्तन संपलं ज्ञानदेव तुकाराम झालं आणि मग हे लगेच उठला देवा ओ देवा ऐका ना हे स्वर्गातलं अमृत खराब झालंय याला जरा चांगलं करून द्या ना देवाने सांगितलं हे बघ आता रातचं कुठेही असले कामं असतात का म्हणले आता कीर्तन संपलंय आता सगळे वारकरी जागराच्या सेवेला उभे राहतात आणि जागरासारखा आनंद नाही बुवा जागरासारखा आनंद नाही जागरामध्ये रातभर उभं राहून त्या ठिकाणी पावल्या खेळत नाचत त्या ठिकाणी भजन करायचं हो 11ला कीर्तन संपल्यानंतर लगेच बसलेले टाळकरी उभे राहिलेले बसले जागर चालू केला आणि देव त्या जागरामध्ये नाचायला लागला देव नाचायला लागला जागर संपत आला जागर संपल्याबरोबर लगेच देवा ऐका ना मी स्वर्गातला राजा इंद्र हे अमृत तेवढं खराब झालंय दुरुस्त करून द्या चांगलं करून द्या त्याने सांगितलं हे बघ आता अजिबात वेळ नाही आता बडवे मला स्नान घालायला येतील सगळे वारकरी काकडा करायला येतील आणि मी जर का विटेवरती उभा नाही दिसलो गडबड होईल बाबा मला जावं लागेल भगवान परमात्मे त्याला सांगितलं तू नंतर ये नंतर म्हणजे कधी पूजा झाल्यानंतर द्वादशीची पंगत चोखोबा महाराजांच्या घरी आहे आणि चोखोबा महाराजांच्या घरी तुला यावं लागल तिथं काय असेल ते बघू म्हणले आपण देवाची पूजा झाली आरती झाली आणि सगळे संत मंडळी महाराज चोखोबा महाराजांच्या घरी चोखोबा महाराजांनी सुंदर त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत सुंदर पत्रावळी वाढल्या सुंदर पंगत बसली आणि ते चोखोबा महाराजाचं घर विचारत कोण स्वर्गातला राजा इंद्र चोखोबारायांच्या घरी आला देव सगळे संत पंक्तीला बसलेले आहेत आणि ते आले बो इंद्र आल्याबरोबर इंद्राने सांगितलं हो देवा काय म्हणे फिरवायला लागले हो ग इथं तुमचं राज्य आहे या म्हणे स्वर्गात दाखवतो तुम्हाला इथं तुमचं राज्य आहे म्हणून किती फिरवायला लागले म्हणले साधं काम आहे तुमच्याकडे आलो काम घेऊन आलं तर तुम्ही रातपासून फिरवायला लागले म्हणे इंद्रा जरा शांत हो काय म्हणणं काय आता शांततेत व्यवस्थित सांग बाबा बस वारकऱ्याच्या पंक्ती जेवण कर काय म्हणणं आहे तुझं सांग जेवायला आलो म्हणे अरे वारकऱ्याची पंगत सहजासहजी नशिबाला भेटत नाही आली वगा तुझ्या नशिबाला तर घे जेवण नाही सांगितलं अगोदर हे माझं स्वर्गातलं अमृत खराब झालंय एक काम कर म्हणे हे माझ्या पुढे गारानं सांगूच नको मग कोणाला सांगू म्हणे आता अरे माझा भक्त चोखोबा महाराज आहे इथं आहेत ना ते बघा चोखोबा महाराज वरती लाल फेटा चोखोबा महाराज त्या चोखा मेळ्यांकडे त्या ठिकाणी सांगितलं जा इंद्रा चोखोबारायांकडे जा ते तुझं अमृत नासलेलं अमृत चांगलं करून देईल आणि मग देव चोखोबा महाराज हे चांगलं करून द्या ना कालपासून गिरट्या मारतोय मागं फिरतोय द्या चांगलं करून काय म्हणे
तर पंगत वाढायची सोडून आपलं तुझंही अमृत अमृत मध्ये लावलंय म्हणे तू आपलं. तो इंद्र वैतागला काय, आणि मग त्या अमृताकडे बघितलं आणि त्या अमृताचा काही बरा वास नाही आला बरं का. हे सगळ्या संतांच्या समोर चोखोबा महाराजांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला. चोखोबा महाराज सांगतात, नामामृता पुढे आणि कैचे अमृत बापुढे. नामामृतापेक्षा तुझं अमृत फार निम्न दर्जाचं आहे बरं का. आणि हे शब्द चोखोबारायांच्या मुखातून ऐकल्याबरोबर प्रमाण त्या ठिकाणी हा प्रसंग प्रमाण म्हणून नामदेवरायांनी घेतला आणि नामदेवरायांनी लगेच अभंगाची रचना केली. देवा नामामृता पुढे कैचे अमृत बापुढे. चोखोबा महाराज सांगतात म्हणजे अमृतापेक्षा तुझं नाव कसं आहे, गोड आहे. आणि म्हणून अमृत जायास पिके पुढे, अमृत जायास पिके पुढे, अमृत जायास पिके पुढे, अमृत जायास पिके पुढे. दिवे गोड तीन अक्षरांचा रस, दिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे, अमृत दयास पिके पुढे. अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा फिकं पडतं कशा पुढं, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. म्हणून विठ्ठल 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 हा मंत्र जपत असताना अमृत सुद्धा त्याच्या पुढं फिकं पडतं. हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. जसा तीर्थाचा महिमा, क्षेत्राचा महिमा, तसा भगवंताच्या नामाचा हा अलौकिक महिमा आहे. जसा नामाचा महिमा आहे ना, तसाच देवाच्या मुखाचं दर्शन करण्याचा सुद्धा महिमा आहे महाराज. देवाच्या मुखाचं दर्शन जर आपण केलं तर काय घडतं महाराज. नाही चरण दर्शन झालं ना, नका घेऊ. मुखदर्शनाच्या का होईना रांगेला लागलं पाहिजे बरं का. जे नेहमी येतात त्यांच्यासाठी जाऊ द्या, कधी ना कधीतरी आपण करतो, पण मात्र वर्षातून एकदा जे येतात लागू द्या 4 तास जास्त, परंतु नाही चरण दर्शन पण मुखदर्शन घ्यायला तरी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. काय महिमा आहे मुखदर्शनाचा. मुखदर्शनाचा अलौकिक महिमा आहे महाराज. ब्रह्महत्येचं बाप कशानं जात नाही, परंतु पांडुरंगाचं विठ्ठलाचं मुख पाहिलं ना तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्येचं पातक असू द्या, परंतु भगवान पंढरीनाथाचं मुख पाहिलं, देवाचं नुसतं मुख पाहिलं तर त्या ठिकाणी महाराज मुख पाहिल्याबरोबर कोटी ब्रह्महत्येचं पाप नाहीसं होतं. हे पांडुरंगाच्या मुखाचं दर्शनाचं, मुखदर्शनाचं हा अलौकिक महिमा आहे. जसा मुखाचा महिमा आहे तसा चरणाचा सुद्धा महिमा आहे. चरणाचा काय महिमा आहे. देवाच्या चरणाचं जर आपण दर्शन घेतलं तर सगळ्या जगात भटकणारं मन मात्र देवाच्या चरणाच्या दर्शनाने शांत होतं. आणि देवाचं दर्शन झालं, तुकोबराय आपला अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. देवा आता गोठे धावे मन, 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 आता गोठे धावे मन. तुमचे चरण देख लिया, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला.
कुठे न गेला आता कोठे धावे मन जय हो चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया हो आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया जसा तीर्थाचा महिमा, क्षेत्राचा महिमा, भगवंताच्या नामाचा महिमा, भगवंताच्या मुखदर्शनाचा महिमा, तशा भगवंताच्या चरणदर्शनाचा महिमा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देवा तुझ्या चरणाचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यामुळं काय झालं? पारमार्थिक उच्च कोटीची अनुभूती तुकोबराय सांगतात. आता कोठे धावे मन देवा, आता माझं मन कुठेही धावत नाही. बरं का, याचा अर्थ असा करायचा, आता कोठे धावे मन म्हणजे आता सगळीकडून धावून धावून पंढरपुरात आला, आता इथून पुढचा मुक्काम कुठं, असं नाही बरं का. आता सगळीकडं फिरून आलेलं मन देवा तुझ्या चरणावरती स्थिर झालं, म्हणून आता माझं मन इथून पुढे कुठेही धावणार नाही. आता कोठे धावे मन, माझं मन आता इकडं तिकडं कुठेही धावणार नाही. का? त्याचं कारण महाराजांनी सांगितलं. तुझे चरण देखलिया, देवा तुझ्या चरणाचं दर्शन झालं, आता माझं मन इकडं तिकडं कुठेही धावत नाही. वास्तवामध्ये आता याच्यामध्ये मन चंचल आहे. किती चंचल आहे? चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आता याच्या संबंधाने आपण सगळे बहुश्रुत मंडळी आहेत, मनाच्या चंचलतेच्या संबंधाने नेहमी आपण ऐकतो. महाराज मन अत्यंत चंचल आहे, म्हणून पहा सगळ्या साधू संतांनी या मनाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. रामदास स्वामींनी सुद्धा काय केलेलं आहे? कशाचे श्लोक लिहिले? चित्ताचे लिहिले का? कशाचे? मनाचे लिहिले. बुद्धीचे लिहिले का? मनाचे श्लोक आहे. त्या मनाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे साधू संत तुकोबराय सुद्धा मनाला समजावून सांगतात, मना तेथे धावगे राहे विठोबाच्या पायी, नाही का. मात्र मन अत्यंत चंचल चपळ आहे बरं का. किती? अत्यंत बहुत चंचल चपळन जाता येता न लगे वेळ. काय काय करीतो या मना, परिन ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेहू पतना आदरिले. ह्या मनाच्या भरोशावरती राहणं म्हणजे फार, हे मन कधी धोका देईल सांगता येत नाही. हो माझं मन ताब्यामध्ये आलं असं आपण कधीच म्हणू शकत नाही. ही इतकं चंचल आहे. कधी आपल्याला काय म्हणतात ते आपल्या भाषेत थोडंसं केव्हा आपल्याला ते सटका देऊन पळून जाईन इकडं तिकडं असं काही सांगता येत नाही. मन अत्यंत चंचल चपळ आहे. पण पहा मन चंचल आहे, चपळ आहे, हे साधं काय देवाने सुद्धा अर्जुनाला तेच सांगितलेलं आहे. अर्जुना तुझं मन मला फक्त दे, नाही का, तुझं मन मला दे. मात्र अर्जुनाने सुद्धा सांगितलं, काय कृष्णा मन दे मन दे मन दे म्हणत असतो, परंतु हे मन किती चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथ हे बलवदृढम. देवाने त्याच्याबद्दल वर्णन केलं. अर्जुना तू म्हणतो मन चंचल आहे, याच्यामध्ये काही संशय नाही. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मन चंचलच आहे बाबा, मन चंचलच आहे. पहा मन चंचल आहे. कोण कोण म्हणतं? अर्जुनाची सुद्धा तक्रार आहे, देवा मन चंचल आहे. एवढंच नाही, भगवान रामचंद्रांना राज्याभिषेक करायचा होता आणि रामप्रभू आपल्या गुरुदेवाच्या दर्शनाला गेले. गुरुदेवांना सांगितलं, माझा राज्याभिषेक मला नकोय, मला राज्यावरती बसायचं नाही. का बसायचं नाही म्हणून ज्या वेळेला वशिष्ठांनी विचारलं त्यावेळेला रामप्रभू बोलायला लागले, मम चित्ते महारण्ये जामोती विराकुले शून्ये तांडविने जाता कुतम आशा पिशाच महा. माझ्या चित्तरूपी मनामध्ये आशा नावाची राक्षसिनी, ती माझं मन चित्त सारखंच विचलित त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून चंचल चित्ताचा राजा राज्य करू शकत नाही. माझं मन त्या ठिकाणी स्थिर नाही, म्हणून मला राजगादीवरती बसायचं नाही. हे रामप्रभू स्वतः त्या ठिकाणी म्हणतात, रामप्रभू सुद्धा म्हणतात. पहा, पण आपण हा कधी विचार केलाय का की मन का चंचल होतं? मनाच्या चंचलतेला काय कारण आहेत का? तर एक दोन कारण तुम्हाला सांगतो. पहा, मनाच्या चंचलतेचं पहिलं कारण आहे, चंचलत्व हा मनाचा स्वभाव आहे आणि म्हणून मन चंचल होतं. चंचलत्व मनाचा स्वभावच आहे महाराज, आणि ज्याचा जो स्वभाव असतो तो काही केल्या आपण बदलू शकत
स्वभाव बदलतो का माणसाचा? स्वभाव वृत्तिक्रम हा. रावण स्वतः बोलायला लागला, त्या रावणाला वारंवार त्याची पत्नी मंदोदरी सांगायला लागली, अहो तुम्ही रामप्रभूला शरण जा, ते तुम्हाला जीवदान देतील, सीतेला परत करा, ते तुम्हाला जीवदान देतील. परंतु रावण ऐकायला तयार नाही. तो मल्लवान नावाचा राजा सुद्धा वारंवार सांगतोय, मात्र रावण ऐकायला तयार नाही. रावण बोलायला लागला, हे बघ मंदोदरी, माझ्या शरीराचे 2 तुकडे कर आणि 2 तुकडे करून 2 दिशेला तू फेकून दे बरं का. 2 दिशेला तू फेकून दे. माझ्या शरीराचे 2 तुकडे कर. 2 विदाखेचेयम अपिकेयम न नमेयम तू कस्यके एतमे सहजो दोषा स्वभाव वृत्तिक्रम. शरीराचे 2 तुकडे करून 2 दिशेला फेकून दे, मात्र मी रामप्रभूला शरण जाणार नाही. का? रावणाने सांगितलं, शरण जाणं, कोणाच्या चरणाला लागणं हे माझ्या स्वभावात नाही आणि मी माझा स्वभाव बदलू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, ते जित्याची खोड विठ्ठल. आणि म्हणून रावण सांगतो, चंचल स्वभाव बदलता येत नाही. आपला विषय आहे, मुद्दा आहे चंचलत्व, मनाचा स्वभाव आहे आणि म्हणून मन चंचल आहे. चंचल, मनाच्या चंचलत्वाचं पहिलं कारण. दुसरं कारण काय आहे मनाच्या चंचलतेचं? दुसरं कारण असं आहे की एखादा विषय भोगता भोगता जर दुसरा विषय मनाला दिसला तर मन त्या विषयाकडे धाव घेतं आणि म्हणून मन चंचल होतं. उदाहरण द्यायचं झालं तर पंगत बसली, पंक्तीमध्ये सगळ्यात अगोदर काय वाढतात? बोला बोला. मीठ वाढतात. आमच्याकडं पत्रावळी वाढतात. सगळ्यात अगोदर नाही, तुमचं 101% बरोबर आहे, पण माझं काय खोटं नाही. अगोदर काय वाढतात? पत्रावळी वाढतात, ताट वाढतात अगोदर. पत्रावळीवरती मीठच वाढावं बरं का. ज्या टायमाला मंगल शुभ कार्याचं भोजन असेल त्यावेळेस पत्रावळीमध्ये अगोदर मीठ वाढावं, नंतर भात वरण, नंतर काय असेल ते सगळे पदार्थ वाढावेत. पण काही काहींना अशी बेकार सवय असते. आता आम्ही रोज लोकांच्याच घरी जेवतो बरं का. इतकी बेकार सवय असते, सगळं ताट वाढून आणतात बरं का, आणि मग सगळ्या शेवटी मिठाचं आणतात. महाराज मीठ वाढू का, मीठ वाढू का, मीठ वाढू का. अरे तुझ्या घरच्यांच्या काय 10व्याला बोलवलंय आम्हाला. पहा, सगळ्यात शेवटी मीठ कधी वाढतात? धर्मशास्त्र आहे याला बरं का. सगळ्यात पाठीमागून मीठ कधी वाढायचं? ज्या वेळेला एखाद्या कोणाची दशक्रिया असेल, 10व्याचं भोजन असेल, वर्षश्राद्धाचं भोजन असेल, 13व्याचं भोजन असेल, त्या प्रसंगाला सगळं वाढून झाल्यानंतर शेवटी मीठ वाढावं, ही धर्मशास्त्रानं सांगितलेली पद्धत आहे. परंतु मंगल प्रसंगामध्ये अगोदर मीठ, म्हणून पाठीमागून जर कोणी मीठ वाढायला आलं ना तर मी बळं घेत नाही, मीठ कधीच घेत नाही, घ्यायचंच नाही. लागलं तरी घ्यायचं नाही, आळणी खायचं बरं का, पण वरतून मीठ घ्यायचं त्या ठिकाणी नाही. म्हणून अगोदर पात्रामध्ये काय वाढावं? बोला. चला आता आपली पंगत बसली, आता पुढं मीठ झाल्यावर काय येतं? चला, पंगतीमध्ये भात आला, मस्त असा वाफा निघत आहे भाताचा, इंद्रायणी भात आहे, असा सुगंध, त्या कोपऱ्यातला वास ह्या कोपऱ्यात आला, असा सुंदर सुगंधी भात. आणि मला सांगा बरं, पंक्तीत भात गरम गरम आल्याबरोबर सगळ्यांचं मन कुणात गेलं? मन कुठे गेलं? भातात गेलं. भाताच्या पाठीमागं सांबरवाला आला, सांबर सांबर सांबर, भातातलं मन कुठे गेलं? आता भात समोर आहे ना, जाऊ द्या, भात वरण रोजच खातो आपण, श्री बालाजीचा भेद घेऊ आपण. सगळं वाढून झालं, मग गुलाबजाम आला, गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम, सगळ्या पदार्थातलं मन कुठे गेलं? तुम्ही झोपले नाही ना? उद्या आहे वाटतं काहीतरी, असो, आज नाही बरं का. गुलाबजाम वाढता वाढता पाठीमागून बासुंदीवाला आला, मन कुठे गेलं? गुलाबजाम आहे ना पुढं, तरी सुद्धा मन कुठे गेलं? बासुंदीमध्ये मन गेलं. बासुंदीवाला पुढं जात नाही का लगेच रसगुल्ल्यावाला आला, रसगुल्ले रसगुल्ले, मन कुठे गेलं? जाऊ द्या, तोंडाला पाणी सोडूच नका, आज भेटणारच नाही आपल्याला काय बरं का. सांगायचा विषय एकच आहे, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, मन का चंचल होतं? एक विषय, गुलाबजाम समोर आहे ना, मन त्याच्यात आहे ना, पण गुलाबजाम मध्ये मन असताना सुद्धा जर रसगुल्ला दिसला तर गुलाबजामला सोडून मन कुठे गेलं? एका विषयाचा उपभोग घेत असताना दुसरा विषय त्या ठिकाणी आला की मन त्या विषयाकडे धाव घेतं आणि म्हणून मन चंचल होतं. मनाच्या चंचलतेचे हे 2 कारणं आहेत
आता विस्तार भरपूर करता येईल, परंतु आता झालं, आता कळसापर्यंत आलं बरं का, आता लय झालं. परंतु आपण मन शांत करण्यासाठी काही उपाय करतो का? मन चंचल आहे हे कळालं, परंतु मन शांत करण्यासाठी काय उपाय आहेत का? त्या उपायाचा काही विचार आपण कधी केलाय का? तर मन शांत करण्याचे सुद्धा उपाय साधू संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत. पहा, पहिली तक्रार केली होती अर्जुनाने. अर्जुन सांगतो, देवा माझं मन शांत होत नाही, मन शांत राहत नाही. त्यावेळेला भगवंत अर्जुनाला बोलायला लागले की अर्जुना असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. मन शांत करायचं असेल तर 2 उपाय मी सांगतो अर्जुना तुला, ते उपाय तू कर, तुझं मन शांत होईल. कोणते उपाय देवा? अभ्यासेन तू कौंतेय. वारंवार त्या ठिकाणी आपलं मन अभ्यासामध्ये ठेवलं, एखाद्या विषयामध्ये अभ्यासामध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी अभ्यासाने मन शांत होतं. दुसरा उपाय, वैराग्य जर आपल्या जीवनामध्ये आपण धारण केलं तर वैराग्यानं माणसाचं मन त्या ठिकाणी शांत होत असतं. वैराग्येन च गुह्यते. 2 उपाय अर्जुनाला भगवंतांनी सांगितले. पहा, रामचंद्र स्वतः त्या ठिकाणी बोलतात की माझं मन शांत होत नाही. त्यावेळेला वशिष्ठ महाराज रामप्रभूला मन शांत करण्याचे 4 उपाय सांगतात. किती? 4 उपाय त्या ठिकाणी सांगतात. कोणते कोणते? हे रामचंद्रा, तुला जर तुझं मन शांत करायचं असेल तर तू काय कर? अध्यात्म विद्या अधिकतमा, साधू संगम एवच, वासना संपरित्यज्य, प्राणसंग निरोधनम. 4 उपाय वशिष्ठ महाराज रामप्रभूला सांगतात. पहिला उपाय सांगितला अध्यात्म विद्या अधिकतमा. आध्यात्मिक विषयाचं चिंतन जर, आध्यात्मिक ग्रंथांचं चिंतन जर सतत करायला लागलो आपण तर मन आपलं शांत त्या ठिकाणी राहतं. अध्यात्म विद्येचा आत्मसात करावा. अध्यात्म विद्या अधिकतमा. दुसरा उपाय सांगितला साधू संगम एवच. साधू संतांच्या संगतीमध्ये राहिलं मन इकडं तिकडं भटकत नाही. साधू संगम एवच. वासना संपरित्यज्य. वासनेचा त्याग करा. कोणत्याच विषयाची वासना धरू नका, वासनेचा त्याग करा, मन शांत होईल. आणि प्राणसंग निरोधनम. रोज प्राणायामाने आपल्या प्राणाचा निरोध करावा, प्राणायाम करावा, श्वासावरती आपण नियंत्रण ठेवावं. मन आपोआप त्या ठिकाणी शांत होत जातं. किती उपाय झाले? 4 उपाय वशिष्ठ महाराज रामप्रभूला सांगतात. आणि एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज आपल्याला 3 उपाय सांगतात मन शांत करण्याचे. पहिला उपाय नाथ महाराज सांगतात, या मनाला काय करा? मन जसं म्हणते मनासारखं वागा. मन जसं म्हणून तसं वागा. मन म्हणून पिक्चरला जायचं तर अजिबात मागं पलटून पाहू नका, खुशाल जा. मन जसं म्हणते, मन म्हटलं पंढरपूरला जा तर पंढरपूरला. मन जसं म्हणल तसं वागा. शेवटी सगळे विषय बघून एक ना एक दिवशी मन म्हणेल की आता देवाच्या दर्शनाला चला. आणि ज्या दिवशी मन म्हणेल ना त्या दिवशी ते आपोआप शांत झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला उपाय. दुसरा उपाय नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात, या मनाच्या विरोधात वागा. मनाच्या विरोधात वागा. विरोधात म्हणजे मन म्हणल पिक्चरला जायचं, तमाशाला जायचं तर अजिबात नाही. वारीमध्ये पायी करायला जायचं, पायी वारी करायला जायचं. मनाच्या विरोधात वागायचं. मनाच्या विरोधात वागायचं म्हणजे चांगल्या कामासाठी बरं का. विरोधात वागायचं. मन एके दिवशी शांत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरा उपाय नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज सांगतात, त्या मनाला काय लबाडी करायची करू द्या, काय जिकडं तिकडं फिरायचं फिरू द्या. आपल्या मुखातलं रामकृष्ण हरी कधी बंद पडू देऊ नका. आपलं सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्या मुखातून कधी बंद करू नका. अखंड नामस्मरण चालू द्या. हे मन आपोआप एक दिवस शांत झाल्याशिवाय राहणार नाही. चला, आता किती उपाय झाले? 2 उपाय भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. 4 उपाय वशिष्ठ महाराजांनी रामप्रभूला सांगितले. 4 आणि 2 6. आणि नाथ महाराजांनी 3 उपाय सांगितले. किती झाले सगळे? 9 उपायांनी मन शांत करता येतं. अजूनही भरपूर असतील पण आपलं माझ्या अभ्यासातली एवढेच बरं का. 9 उपायांनी मन शांत करता येतं. आणि मन शांत करायचं असेल तर तुकाराम महाराजांनी स्वतंत्र 10वा उपाय सांगितला. तुम्ही दररोज देवाच्या चरणाचं दर्शन करा. आपलं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. आता कोठे तुझे चरण देखलिया. म्हणून देवाचं चरणाचं सगळ्यांनी स्मरण करायचं आणि विठोबा रोखमायचं. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि वाणीला विरामच या ठिकाणी द्यायचं. आता मोठ्या प्रेमाने दोन्ही सगळ्यांनी एक टाळे वाजवायचे. एक
विठोबार कुमाई हो बार कुमाई कुमाई हो बार कुमाई विठोबार कुमाई हो बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई हो 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 बार कुमाई बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की श्री संत लहानुजी महाराज की जय श्री संत शंकर बाबा महाराज की जय हो बार कुमाई 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 सगळ्यांनी 2 मिनिट वेळ. आज एकादशी आहे, भगवंताचं भजन करायचं. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी टाळकरी थांबा, टाळकरी. एक टाळी. बोला बोला सगळ्यांनी बोला. ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वाह वाह क्या बात है ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. पुढे महाराज वर्णन करतात, हे परमात्मा माझं मन आता कुठेही धावत नाही का, तुझे चरण देखलिया. तुकोबऱ्या सांगतात, देवा तुला पाहिलं आणि तुझ्या चरणाचं दर्शन झालं, भाग गेला शिन गेला. कशामुळं? तुझे चरण देखलिया. अवघा झाला आनंद. कशामुळं? तुझे चरण देखलिया. प्रेमरसे बैसली मिठी अखंड वाणी. नाम घ्यायला सुरुवात वाणीनी नामाला त्या ठिकाणी आकळलेला आहे. प्रेमरसे बैसली मिठी. कशामुळं? तुझे चरण देखलिया. आवडी लाठी मुखासी. कशामुळं? तुझे चरण देखलिया. आणि तुका म्हणे आम्हा जोगे. जोगे म्हणजे आम्हा साधू संतांना परमात्मा खऱ्या मापाच्या रूपाने, विठ्ठल घोगे खरे माप.
जस घोगे म्हणजे जसंच्या तसं माप परब्रह्म स्वरूपामध्ये परब्रह्मलिंगामध्ये हे खरा वस्तुतः परमात्मा आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. आणि या परमात्म्याच्या चरणाचं दर्शन केल्यामुळं मन शांत झालं आणि भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले हो ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज हा ज्ञानेश्वर 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 मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणावरती उपस्थित सर्व गुरुजनांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो. श्री गुरु परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांच्या शंकर बाबांच्या चरणारविंदी ही झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. खरं म्हणजे 11:30पर्यंत संपवायला पाहिजे होतं, पण आता वाजले की 12 नाही का. आता जरा वेळच झाला. आजची एकादशीच आहे नाही का. आज भजना कीर्तनात दिवस नाही घालवायचा तर मग काय मोबाईल पाहण्यात घालवायचा का नाही ना. म्हणून आज म्हटलं झाला उशीर तर थोडा झाला. असू द्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो. वेळ झाला त्याच्यामुळं हात जोडून क्षमाही मागतो. आणि न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. खरं म्हणजे अजून अर्धा तास घ्यावं वाटतोय पण आता नाही घेत. पहा परमात्मा आपल्याला केवळ आणि केवळ साधू संतांच्याच बरं का कृपेने आणि संतांच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू श्री शंकर बाबांचं त्या ठिकाणी सानिध्य आहे आणि संतच आपल्याला भगवंताची ओळख करून देऊ शकतात. तुम्हा आम्हाला केवळ आणि केवळ संतच ओळख करून देऊ शकतात. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत की सद्गुरू शंकर बाबांच्या चरणाश्रयाला त्या ठिकाणी आपण आहोत. आणि म्हणून नक्कीच आपल्याला यथाविधी यथावत भगवंताचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की संताविन नाही प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाहे. संतांशिवाय भगवंत कळत नाही हे वेदाने सुद्धा सांगितलेलं असल्या कारणानं आजन्म शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू शंकर बाबांच्या चरणाचा आश्रय आपण कधी सोडायचा नाही. कधी ना कधीतरी परमात्मा आपल्याला अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम. तुका म्हणे गुरु कृपेचा आधार पांडुरंगी भार घेतला माझा तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले गुरे रेडी बापुडी क्षमा बरद महाराजा तुम्ही सीता नाही विचारला फुला क्षमा बरद महाराजा तुम्ही सीता म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया बैकिंग करा क्षमा बरद महाराजा तुम्ही सीता. देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.